नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या व्हिडिओ व्हायरल प्रकरणात आमदार सतेज पाटील यांचा संबंध नाही. दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आम्ही लढत नाही. काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर. श्री अंबाबाईच्या रथाची चांदी कुठं आहे? कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला सवाल. टीईटी पेपर फुटीविरोधात काँग्रेस आणि युवासेना आक्रमक. कोल्हापुरात केली निदर्शनं. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. टप्पा अनुदान मिळावं यासाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा समन्वय समितीनं सुरू केलेल्या मुंबईतील आंदोलनाला कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा पाठिंबा. तर 30 जूनपासून राज्यातील सर्व शिक्षक सामुदायिक बेमुदत रजा टाकून आंदोलनात होणार सहभागी. आणि शिरोळ तालुक्यातील खिद्रापूरमधील ऐतिहासिक कोपेश्वर मंदिर पर्यटकांसाठी झालं खुलं. पुरातत्व विभागाच्या कायद्याविरोधात ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत मंदिरही ठेवलं होतं बंद. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या व्हायरल झालेल्या कथित व्हिडिओचा आणि आमदार सतेज पाटील यांचा काहीही संबंध नाही. मात्र क्षीरसागर हे सातत्यानं त्यांचं नाव घेऊन विषय बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, असा खुलासा काँग्रेसच्या वतीनं पत्रकार बैठकीत करण्यात आला. दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आम्ही लढत नाही, आम्ही बुळगे नाही आहोत, अशा शब्दात क्षीरसागर यांना प्रत्युत्तर देण्यात आलं. ह्या व्हिडिओची संपूर्ण जबाबदारी शिवसेना ठाकरे गटानं स्वीकारली असून उद्या विधानसभेत याबाबत स्थगन प्रस्ताव आणला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ व्हायरल करण्यामध्ये आमदार सतेज पाटील यांचा हात असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला आहे. यावर काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीच्या वतीनं पत्रकार बैठक घेऊन याबाबत खुलासा करण्यात आला. यावेळी बोलताना भारती पोवार यांनी व्हायरल व्हिडिओचा आणि आमदार सतेज पाटील यांचा काहीही संबंध नाही. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आम्ही लढत नाही, आम्ही बुळगे नाही आहोत, अशा शब्दात क्षीरसागर यांना प्रत्युत्तर देण्यात आलं. त्याचबरोबर न्यायालयीन लढ्याला तयार राहावं असा इशारासुद्धा देण्यात आला आहे. त्या व्हायरल व्हिडिओशी सतेज पाटलांचा काहीही संबंध नसताना आजची संपूर्ण प्रेस कॉन्फरन्स ही सतेज पाटलांच्यावरती क्षीरसागर घसरलेले आहेत. मला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे आणि ती म्हणजे काँग्रेसचे कार्यकर्ते दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून गोळ्या झाडत नसतात. एवढे कार्यकर्ते आम्ही बुळगे नाही आहोत. आम्हाला जेव्हा लढाई करायची असते तेव्हा आम्ही समोरासमोर येऊन कुणाचा दुसऱ्याचा वापर न करता बोलू शकतो. प्रश्न व्हिडिओ व्हायरलचा आहे. त्या व्हिडिओमध्ये जे दृश्य दिसतंय ते खरं आहे की खोटं आहे, त्या संदर्भातली माहिती काय आहे हे सांगायचं सोडून बंटी पाटलांनी हे केलं आणि बंटी पाटलांनी ते केलं याच्यावरतीच त्यांनी आत्ताचा हा विषय धरलेला आहे. म्हणून मी प्रथमतः कोल्हापूर शहराच्या आमदारांचा निषेध व्यक्त करते. त्यांनी स्वतःवरती झालेले जे आरोप आहेत त्याचं खंडन करावं, अन्यथा न्यायालयीन चौकशीला सामोरं जावं. महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी असे व्हिडिओ फक्त राजेश क्षीरसागर यांचेच का व्हायरल होत असतात असा सवाल केला. असा भ्रष्टाचार होत असेल तर हे उघडं पाडणं हे विरोधी नेत्याचं काम असतं. जनतेच्या पैशाचा हिशोब मिळालाच पाहिजे. हे सोडून आमदार सतेज पाटील यांचं नाव सातत्यानं घेऊन हा विषय भरकटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. महायुतीनं हे प्रकरण गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. तुमच्या घरात कुणी भिदे आहे का हे तपासून पहा आणि मग आमच्या नेत्याचं नाव घ्या. जो चुका करणार त्याला भोगावं लागणार, असा इशारा लाटकर यांनी दिला. जयप्रभा स्टुडिओचा व्यवहार असेल, कवळा नाक्याच्या गेस्ट हाऊसचा व्हिडिओ असेल, शेजाऱ्याला मारहाणीचा व्हिडिओ असेल, डॉक्टरला मारहाणीचा व्हिडिओ असेल, शासकीय अधिकाऱ्यांच्याकडनं गोळा केलेल्या पैशाच्या बातम्या असतील,
हे कशातनं आलं? ह्याच्या पाठीमागं काँग्रेस पक्ष, विरोधी पक्ष, विरोधी नेत्यांचा संबंधच काय? हे व्हिडिओ काय आहेत एकदा काढा आणि त्या व्हिडिओच्या बाबतीत एक त्रयस्थ थर्ड पार्टी एजन्सी नेमा. तुमचीच सत्ता आहे. देशभर, राज्यभर, गल्लीभर तुम्हीच सत्तेत आहात. विनाकारण स्वतः बाबतीतली आपल्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य आणि देश पातळीवर सहानुभूती निर्माण करायसाठी आपली पापकृत्य झाकण्याकरता, आपला भ्रष्टाचार झाकण्याकरता बंटी साहेबांच्यावर बोललं म्हणजे मला देवेंद्र फडणवीस साहेब सपोर्ट करतील, मला एकनाथ शिंदे साहेब सपोर्ट करतील, अजित पवार गट सपोर्ट करेल, या वल्गनेत राहू नका. बंटी साहेबांच्यावर बोलून स्वतःचा TRP वाढवू नका. बंटी साहेब यात काय आहे म्हणून तुमच्या दोषी कसे सांगा? माझ्या सार्वजनिक जीवनात मी काय चुकणार त्याला मीच जबाबदार आहे ना. माझे व्हिडिओ काय बाहेर पडतील, माझे ऑडिओ काय बाहेर पडतील, नगरसेवक असेल, सरपंच असेल, आमदार असेल, खासदार असतील, मंत्री असतील, उगीच आता सगळ्यांना गोळा करून आणि काहीतरी विषय काय आहे ते सोडून तिसरीकडेच न्यायचं. आमचा मुद्दा काय आहे? तो व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ बाहेर पडला आहे. त्या संदर्भात जर भ्रष्टाचार झाला असेल आणि तो व्हिडिओ खरा असेल तर त्याचा सायबरकडे गुन्हा नोंद करून रीतसर त्याची चौकशी होऊन ह्या भ्रष्टाचारांना आत घातलंच पाहिजे. मुद्द्यावर बोलूया. ह्यो पैसा सर्वसामान्य लोकांच्या घामाचा पैसा आहे. तो काय कोणाच्या घरचा पैसा नाही, कुठल्या मंत्र्यांचा नाही, कुठल्या नेत्यांच्या घरचा पैसा नाही आहे. ह्याच्या संदर्भात उघड कोल्हापूरच्या केशवराव भोसले या नाट्यगृहाच्या दारात चर्चा झाली पाहिजे आणि हा व्हिडिओ स्क्रीनवर लावा जनतेच्या न्यायालयात. खरं खोटं जनता ठरवू दे. हे जर पुराव्यानिशी समोर आला असेल तर ही सत्यता तपासणं गरजेचं आहे. आणि कारण नसताना इधर उधर की बातें मत करो, मुद्दे पे आ जाओ. सुनील मोदी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या व्हिडिओच्या व्हायरलची संपूर्ण जबाबदारी घेण्यात आली असल्याचं सांगितलं. मात्र सातत्यानं आमदार सतेज पाटील यांचं नाव घेऊन विषय भरकटवला जात आहे. उद्या विधानसभेत यावर ठाकरे गटाकडून स्थगन प्रस्ताव आणण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आम्ही रविकिरण इंगोले यांनी 10 वाजता 11 वाजता प्रेसमध्ये दाखवायचे एक आम्ही कॉमन क्लिप काढली आणि ती पाठवली आणि त्यामुळं तो व्हिडिओ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख जिल्हाप्रमुख होते त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. आमच्याला जे न बोलता की मग बंटी पाटलांच्यावर बोलणं हे राजेश क्षीरसागरना शोभून दिसत नाही. आम्ही समोरून सांगतो आहे की हा व्हिडिओ आम्ही व्हायरल केलेला आहे. हा मुद्दा नंबर 1. त्या व्हिडिओच्या संदर्भामध्ये उद्या सकाळी 12:30 वाजता SP ऑफिस आणि अँटी करप्शनमध्ये आम्ही निवेदन देणार आहोत आणि ते निवेदन आम्ही आत्ता महाविकास आघाडी म्हणून द्यावं असा आत्ता निर्णय केलेला आहे. त्यामध्ये त्या अँटी करप्शनला या व्हिडिओची सत्यता तपासावी आणि त्या बाबतीमध्ये काय असेल तो निर्णय पोलिसांनी जर ते अयोग्य असेल तर त्या गुन्हा दाखल करावा, संबंधितांना अटक करावी, संबंधितांना चौकशी आमच्या सहित करावी असं आम्ही त्याच्यामध्ये म्हणणार आहोत. आणि तिसरं, उद्याच्या विधानसभेमध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते व आमदार या विषयाचा स्थगन प्रस्ताव आजच त्यांनी दिलेला आहे आणि तो उद्याच्या विधानसभेमध्ये स्थगन प्रस्ताव येणार आहे. त्या व्हिडिओची व्हायरल करण्याची संपूर्ण जबाबदारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही घेत आहोत. ज्यांनी हे व्हिडिओ उपलब्ध करून दिले त्यांच्या जीवाला सध्या धोका आहे. त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर हा व्हिडिओ AIनं बनवलेला नाही असा दावा मोदी यांनी केला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, स्वीकृत नगरसेवक राहुल माने, नगरसेवक अमर समर्थ, अर्जुन माने, विनायक कारंडे, शिवानंद बनछोडे यांच्यासह नगरसेवक, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. श्री अंबाबाईच्या रथाची चांदी कुठं आहे असा सवाल कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीने केलाय. नागरिकांनी रथासाठी अर्पण केलेली सर्व चांदी यंदाच्या दसरा उत्सवापर्यंत नव्या रथाच्या सजावटीसाठी वापरून रथ मढवावा अशी मागणी त्यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा चैत्र पौर्णिमेला मोठा रथोत्सव असतो.
रथातून श्री अंबाबाई नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडते. या रथाला भाविकांनी श्रद्धेनं शेकडो किलो चांदी अर्पण केली होती. श्रद्धेनं अर्पण केलेल्या चांदीतून संपूर्ण रथ मढविला गेला होता. पण 2 वर्षांपूर्वी तो रथ खराब झाल्यानं संपूर्ण रथ नवीन लाकडांपासून पुन्हा तयार करण्यात आला आहे. याच नवीन रथातून आज अखेर 2 रथोत्सव संपन्न झाले. पण भाविकांनी श्रद्धेपोटी अंबाबाई चरणी अर्पण केलेली चांदी कुठं आहे, त्या चांदीचं काय केलं, असे सवाल उपस्थित होत आहेत. कारण यामध्ये भाविकांच्या भावना गुंतल्या आहेत. त्यामुळे याचा जाहीर खुलासा भाविकांसमोर तातडीनं करण्याची मागणी होती आहे. यंदाच्या दसरा उत्सवापर्यंत भाविकांनी रथासाठी अर्पण केलेली सर्व चांदी नव्या रथाच्या सजावटीसाठी वापरून रथ मडवावा, अशी मागणी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीनं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली आहे. करवीर निवासिनी आई अंबाबाईचा परंपरागत चैत्र पौर्णिमेला रथोत्सव असतो आणि परंपरागत असणाऱ्या या रथामधून आई अंबाबाई नगर प्रदक्षिणा घालते. कित्येक वर्षे ही प्रथा सुरू आहे. भाविकांच्या श्रद्धेनुसार पूर्वी भाविकांनी या रथासाठी चांदी अर्पण केलेली होती आणि या चांदीतून हा रथ मढविलेला होता. अगदी देशभर आई अंबाबाईचा चांदीचा रथ म्हणून तो गणला गेला होता. परंतु गेली 2 वर्षे झाली पूर्वीचा रथ खराब झाला म्हणून नव्याने रथ तयार करण्यात आला. गेले 2 रथोत्सव या नवीन रथातून झाले. परंतु शेकडो किलो चांदी भाविकांनी आई अंबाबाईच्या चरणी अर्पण केलेली होती. या नवीन रथासाठी ती कुठंच दिसत नाही. आज आम्ही या ठिकाणी पाहणी केली असता त्याचे काहीतरी पार्ट या ठिकाणी कोठडी वजा गोडाऊनमध्ये धूळ खात पडलेले आहेत. ही या भाविकांच्या श्रद्धेची विटंबना म्हणावी लागेल किंवा खेळवणं म्हणावं लागेल. आमची देवस्थान समितीला विनंती आहे, भाविकांनी श्रद्धेनं जी चांदी अंबाबाईच्या रथासाठी दिलेली होती ती तातडीनं त्या रथाला मढवून लावावी आणि येत्या दसऱ्यापर्यंत हा रथ लोकांच्या दर्शनासाठी खुला करावा. या निवेदनावर रमेश मोरे, अजित सासणे, राजाभाऊ मालेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, ॲडव्होकेट प्रतापराव जाधव, लहुजी शिंदे, सदानंद सुर्वे, चंद्रकांत पाटील, विजय जाधव, प्रकाश आमटे, प्रसाद बुलबुले, महेश जाधव, प्राध्यापक शिवाजी पाटील, विनोद डुनुंग, पैलवान विष्णू जोशीलकर आदींच्या सह्या आहेत. गेल्या 4 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं कोल्हापूर जिल्ह्यात आज दुपारपासून पुन्हा हजेरी लावली आहे. शहरात अर्धा तास झालेल्या पावसामुळं सर्वत्र पाणीच पाणी झालं. या पावसानं हवेत गारवा निर्माण झाला होता. मान्सूननं राज्य व्यापला असला तरी राज्यात पावसानं अपेक्षित जोर पकडलेला नाही. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा तालुका वगळता अन्य तालुक्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आज सकाळीही वातावरण अंशतः ढगाळ होतं. दुपारी 2:45 वाजता मात्र कोल्हापूर शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास झालेल्या पावसामुळं सगळीकडं पाणीच पाणी झालं. पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्यानंतर सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. इचलकरंजीतही दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. पावसामुळं शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर पाणी साचल्यानं पोलिसांसह नागरिकांनाही त्रास सहन करावा लागला. दरम्यान कोल्हापूर जिल्हा आणि शहर युवा सेनेच्या वतीनंही शालेय शिक्षण विभागाच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातील मिरजकर तिकटीजवळ तीव्र निदर्शनं करण्यात आली. यावेळी एका युवकाच्या चेहऱ्यावर शिक्षण मंत्र्यांचा मुखवटा घालून त्यावर लाकडाचा भुसा टाकत आंदोलकांनी संताप व्यक्त केला. ठाणे इथं शनिवारी TET पेपर फुटी प्रकरणी 3घांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणानंतर आज होणारी TETची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. कोल्हापूर जिल्हा आणि शहर युवा सेनेच्या वतीनं या पेपरफुटी विरोधात मिरजकर तिकटी इथं आंदोलन करत शिक्षण विभागाच्या निष्क्रियतेचा निषेध केला. यावेळी एका युवकाच्या चेहऱ्यावर शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा मुखवटा घालून त्यावर लाकडाचा भुसा टाकत आंदोलकांनी संताप व्यक्त केला. यावेळी त्यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळं लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, तसंच शिक्षण मंत्र्यांनी तातडीनं राजीनामा द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने, जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे, सुमित मेळवंकी, सदाशिव पवार, अक्षय घाटगे, शुभम पाटील, अभि दाभाडे, विनय क्षीरसागर आदी सहभागी झाले होते. TET पेपर फुटीनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. आज काँग्रेसच्या वतीनं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. नीट पेपर फुटीचं प्रकरण ताजं असतानाच TET पेपर फुटल्यानं सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या पेपरफुटी घटनेच्या निषेधार्थ आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या ट्रिपल इंजिन सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. पेपरफुटीचा धंदा बंद करा, विद्यार्थ्यांचा छळ थांबवा अशा आशयाचे फलक हातात घेऊन मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकरणाची शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी शहराध्यक्ष प्रवीण केसरकर यांनी केली. नीट परीक्षा पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच नुकताच आता TETचे पण पेपरफुटीचं प्रकरण समोर आलेलं आहे. या प्रकरणामुळे कोट्यावधी विद्यार्थी आणि शिक्षकांचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे. अतोनात कष्ट करून शिक्षण घेणारे विद्यार्थी आज या परीक्षेमुळं या शिक्षणापासून वंचित राहणार आहेत, त्यांची गळचेपी होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये याची जबाबदारी स्वीकारून भाजप सरकार किंबहुना शिक्षण मंत्री यांनी राजीनामा देणं अपरिहार्य आहे. यासाठी या सर्वच विद्यार्थ्यांच्या सोबत आमचा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि आमचे नेते आदरणीय छत्रपती शाहू महाराज, आदरणीय बंटी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, राहुल गांधींच्या या सक्षम नेतृत्वाच्या खाली हा लढा अविरतपणे विद्यार्थ्यांसाठी आम्ही इथून पुढे देखील सक्षमपणे चालू ठेवणार आहोत. या आंदोलनात शिक्षक नेते भरत रसाळे, महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, माजी नगरसेवक दत्ताजी टिपुगडे, नंदकुमार सूर्यवंशी, ईश्वर परमार, शशिकांत पाटील, संदीप बिरांजे, अक्षय शेळके, उदय पोवार, सुयोग मगदूम, चंद्रकांत सूर्यवंशी, सचिन चौगुले, अजित पोवार, संजय पटकारे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. इतिहासातील समतेचे आणि बंधुत्वाचे विचार मागं पडत असून समाजात जाती धर्माच्या भिंती अधिक मजबूत होत आहेत. ही स्थिती बदलण्यासाठी पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी वैचारिक परिवर्तनाची व्यापक लाट निर्माण करावी असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. राज्य गुणवंत कामगार असोसिएशन आणि जागरूक नागरिक सेवा संस्था यांच्या वतीनं राजर्षी शाहू जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्य गुणवंत कामगार असोसिएशन आणि जागरूक नागरिक सेवा संस्थेच्या संयुक्त विद्यमानं दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील पुरस्कारांच्या वितरणाचा कार्यक्रम कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते रंगराव नाना सावंत यांना जीवन गौरव या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, पत्रकारिता आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जवळपास 70 जणांना समाजभूषण, लोकराजा शाहू पुरस्कार, कामगार रत्न अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. याप्रसंगी बोलताना आमदार पाटील यांनी इतिहासातील समतेचं आणि बंधुत्वाचं विचार मागं पडत असून समाजात जातीधर्माच्या भिंती अधिक मजबूत होत असल्याचं सांगितलं. ही स्थिती बदलण्यासाठी पुरस्कार प्राप्त लोकांनी वैचारिक परिवर्तनाची व्यापक लाट निर्माण करावी असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी पुरस्कार प्राप्त कामगार इतरांसाठी प्रेरणास्थान ठरतात. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत अनेक जण चांगलं काम करण्यासाठी पुढे येतात असं सांगितलं. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर, अनिल म्हामाने, संदीप गुरव, सखाराम जाधव, प्रभाकर कांबळे, राजेंद्र निकम, संजय सासणे, भगवान माने, अनिल भोवंडे, रोहित चव्हाण, महादेव चक्के, शिवाजी चौगुले आदी उपस्थित होते.
कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक गंजी गल्लीतल्या जीर्ण झालेल्या बंद घराची भिंत कोसळली. आज दुपारी ही घटना घडली. या घराच्या परिसरात शिवणकामाची दुकानं असल्यानं नेहमी वर्दळ असते. मात्र आज ही दुकानं बंद असल्यानं मोठा अनर्थ टळला. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथल्या गंजी गल्लीत अब्दुल मनेर यांच्या मालकीचं दगडविटा मातीचं जुनं घर आहे. ही इमारत धोकादायक असल्यानं महापालिकेनं मनेर यांना नोटीस देऊन सुरक्षित ठिकाणी जाण्याचं तसंच धोकादायक अवस्थेतील इमारत उतरून घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार आज दुपारी मनेर कुटुंबियांकडून धोकादायक इमारत उतरून घेण्याचं काम करण्यात येणार होतं. तत्पूर्वी अचानक या धोकादायक अवस्थेतील बंद घराची भिंत कोसळली. या परिसरात अरुंद रस्ता असून आजूबाजूला दुकानं असल्यानं या ठिकाणी नेहमी वर्दळ असते. आज रविवार असल्यानं शिवणकामाची दुकानं बंद होती. त्यामुळं वर्दळ नसल्यानं अनर्थ टळला. राजकिरण लँडिंग चेंजेस इन ॲग्रिकल्चर प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि हजारो गुंतवणूकदारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी बंडखोर सेना पक्षानं केली आहे. या मागणीसाठी बंडखोर सेना पक्षाच्या वतीनं 30 जूनला पेठवडगाव पोलीस ठाण्यावर आसूड मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष वडगाव नगर परिषदेचे नगरसेवक शिवाजीराव आवळे यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. गेल्या काही वर्षात राजकिरण लँडिंग चेंजेस इन ॲग्रिकल्चरच्या नावाखाली राज्यातील विविध भागातील हजारो नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात निधी संकलित करण्यात आल्याच्या तक्रारी समोर आलेत. मोठ्या परताव्याचं आमिष, कर्ज योजना आणि आर्थिक प्रगतीची आश्वासनं देत शेतकरी, कामगार, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांना कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करायला लावली. मात्र अनेक गुंतवणूकदारांना त्यांच्या मूळ रकमेचाही परतावा न मिळाल्यानं ते आर्थिक अडचणीत सापडलेत. या प्रकरणी बंडखोर सेना पक्षानं यापूर्वी विविध शासकीय कार्यालयांना निवेदनं देऊन चौकशीची मागणी केली होती. कोल्हापूर आणि सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही करण्यात आलं. मात्र अद्याप ठोस कारवाई झाली नसल्यानं गुंतवणूकदारांमध्ये संताप असल्याचं बंडखोर सेना पक्षाचे अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी सांगितलं. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि हजारो गुंतवणूकदारांना न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी 30 जूनला पेठवडगाव पोलीस ठाण्यावर आसूड मोर्चा काढण्यात येणार असल्याचं आवळे यांनी सांगितलं. पत्रकार बैठकीला जिल्हाध्यक्ष आलेश नांगरे, तालुकाध्यक्ष सुरेश आवळे, युवक अध्यक्ष अभिषेक भंडारे, उपाध्यक्ष राहुल देडे, ओम वाकसे, वडगाव शहराध्यक्ष भालचंद्र दवडे यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूर शहराचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला कथित व्हिडिओ जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनलाय. ह्या व्हिडिओमागील संभाषण हे सर्व प्रकरण अतिशय गंभीर आहे. याची पोलीस प्रशासनानं आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सखोल चौकशी करावी अशी मागणी कॉमन मॅन संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केली आहे. गेल्या 2 दिवसापासून कोल्हापूर शहरामध्ये शहराचे आमदार राजेश क्षीरसागर संदर्भामध्ये एक क्लिप व्हायरल झाली आहे. क्लिपमधलं संभाषण ऐकलं तर अत्यंत गंभीर आरोप आमदारावर झालेले आहेत. वास्तविक सिटिंग आमदारांच्या विषयामध्ये 40 लाखापेक्षा जास्त रकमेची पैशाची देवाणघेवाण, तेही शासकीय कामामध्ये आणि कॉन्ट्रॅक्टराकडून अत्यंत गंभीरच आहेच आहे. परंतु कोल्हापूर शहराच्या आमदारांच्या विरुद्ध अशा प्रकारचं वक्तव्य होणं हे अत्यंत लांछनास्पद आहे. त्यामध्ये गोदरेज कंपनीचं नाव सुद्धा आलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे गोदरेज कंपनीचं कोल्हापुरामध्ये एकाच ठिकाणी काम चालू आहे. ज्या ठिकाणी आग लागली होती ती आग का लागली याचं उत्तर आजपर्यंत शासन देऊ शकलेलं नाही. आणि अशा वास्तूच्या कामामध्ये 40 लाखाची लाच हे तर अत्यंत वाईट, गंभीर आणि शहराला बदनाम करणार आहे असं माझं मत आहे. आणि त्यामुळं
कुणी काही म्हणावं, कुणी काही खुलासे करावे, यापेक्षा शासनानं, पोलिसांनी आणि विशेषतः अँटी करप्शन खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला पाहिजे आणि या गुन्ह्याचा नवीन कायद्याप्रमाणे जो प्राथमिक तपास आहे, प्रिलिमिनरी इन्क्वायरी आहे, त्या इन्क्वायरी केलीच पाहिजे असं आमचं मागणी आहे. महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा समन्वय समितीच्या वतीनं टप्पा अनुदान मिळावं यासाठी मुंबईत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा समन्वय समितीच्या वतीनं मुंबईतील आझाद मैदानावर टप्पा अनुदान मिळावं या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. शिक्षक मुख्याध्यापक संघाच्या कार्यालयात झालेल्या व्यासपीठाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 1 जुलैला व्यासपीठाअंतर्गत सर्व संघटनांचे प्रत्येकी 2 प्रतिनिधी, त्याचबरोबर जिल्ह्यातील 100% अनुदानित शाळातील प्रत्येकी 2 प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी होतील अशी घोषणा शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी SD लाड होते. त्याचबरोबर TET पेपर फुटी प्रकरणी पूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी या सभेत करण्यात आली आहे. यावेळी चेअरमन राहुल पवार, सचिव RY पाटील, BG बोराडे, प्राध्यापक CM गायकवाड, बाबा पाटील, सुधाकर निर्मळे, राजेश वरक, NR भोसले, राजेंद्र कोरे, इरफान अन्सारी, मनोहर जाधव, सुभाष खामकर, KS मगदूम, DA चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघाचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांच्या नेतृत्वाखाली माजी संचालक डॉक्टर चेतन नरके यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्ह्यातील ठरावधारकांचा मेळावा झाला. सर्व तालुक्यातील 233हून अधिक दूध संस्था प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी संघाचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांच्या नेतृत्वाखाली माजी संचालक डॉक्टर चेतन नरके यांच्या उपस्थितीत समर्थकांसह शुक्रवारी पन्हाळ्यासह जिल्ह्यातील ठरावधारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला सर्व तालुक्यातून 233हून अधिक दूध संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना संस्था प्रतिनिधींनी डॉक्टर चेतन नरके यांच्या पाठपुराव्यामुळेच राज्य सरकारची दुधाळ जनावर अनुदान योजनेत वगळलेल्या कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश झाल्याचं सांगितलं. यामुळं गाईला 2,10,000 आणि म्हैस मालकाला 2,40,000 मिळाल्याचं संस्था प्रतिनिधींनी सांगितलं. यूथ बँकेच्या माध्यमातून अरुणोदय योजनेतून मिल्किंग मशीन, कडबा कुट्टी, रबर मॅट 0% व्याजदरानं दूध उत्पादकांना दिल्याकडं अनेकांनी लक्ष वेधलं. डॉक्टर नरके यांनी गोकुळच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी काम करण्याची संधी देतील असं सांगितलं. गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी मागील 50 वर्षात माझ्यावर दूध उत्पादकांनी जो विश्वास दाखवला तो आता डॉक्टर चेतन यांच्यावरही दाखवतील असा विश्वास व्यक्त केला. मेळाव्याला KDCC बँकेचे माजी संचालक संदीप नरके, महाराष्ट्र नागरी पतसंस्थेचे चेअरमन DG पाटील, बाजार समितीचे माजी सभापती रंगराव मोळे, पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब गायकवाड, आपटी इथले विश्वास पाटील, BR पाटील आदी उपस्थित होते. उद्या सोमवारी साजऱ्या होणाऱ्या बेंदूर सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत पूजेचं साहित्य आणि पूजेसाठी लागणाऱ्या चिखलाच्या बैलजोडींनी बाजारपेठ सजली आहे. पूजेचं साहित्य आणि बैलजोड्या खरेदीसाठी लोकांची बाजारपेठेत गर्दी होती. उद्या सोमवारी बैलपोळा अर्थात बेंदूर सण साजरा होतोय. या पार्श्वभूमीवर आज बाजारपेठेत मातीचे बैल, फुलं आणि पूजेचं साहित्य खरेदीसाठी लोकांची लगबग दिसून आली. बळीराजा वर्षभर शेतातली मशागतीची कामं बैलाकडून करून घेतो. वर्षभर शेतीच्या मशागतीची कामं करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे बेंदूर हा सण साजरा केला जातो. ह्या दिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा केली जाते. त्याचबरोबर घरोघरी चिखलाच्या बैलांची देखील पूजा केली जाते. बेंदूर सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत आकर्षक असे विविध आकारातील चिखलाचे, फायबरचे आकर्षक रंगरंगोटी केलेले पूजेसाठीचे बैल विक्रीसाठी ठेवण्यात आलेत.
महाद्बा रोड, पापाची तिकटी, कुंभार गल्ली परिसरात आकर्षक रंगरंगोटी आणि सजावट केलेल्या चिखल बैलांच्या स्टॉल्स मांडण्यात आलेत. बेंदूर सणाच्या पार्श्वभूमीवर पूजेसाठी तयार करण्यात आलेले बैल खरेदीसाठी लोकांची वर्दळ बाजारपेठेत दिसत होती. राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा संदेश आजही देशासाठी मार्गदर्शक आहे, असं प्रतिपादन ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी केलं. परिवर्तन संस्थेतर्फे आयोजित शाहू जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शाहू प्रेरणा पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. परिवर्तन संस्थेतर्फे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ॲडव्होकेट धनंजय पठाडे आणि करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी बोलताना ॲडव्होकेट पठाडे यांनी राजर्षी शाहू महाराजांनी दिलेला शिक्षणाचा आणि समतेचा संदेश आजही देशासाठी मार्गदर्शक असल्याचं सांगितलं. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना शाहू प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. याप्रसंगी नगरसेवक प्रसाद चव्हाण, परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष अमोल कुरणे, निवास सूर्यवंशी सुनील सामंत, डॉक्टर उत्तम मदने आदी उपस्थित होते. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी मोठी कारवाई. 8 आरोपींच्या घरी एकाच वेळी धाड. तब्बल 79,85,000 रुपये केले जप्त. गद्दारांच्या भानगडीकडे लक्ष दिलं नाही ही माझी चूक. उद्धव ठाकरेंचा परभणीतून हल्लाबोल. बाबर जनता पार्टी म्हणत भाजपवरही साधला निशाणा. उभ्या कंटेनरवर कारची धडक. समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात चंद्रपुरातील एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू. अनैतिक संबंधातून पत्नीनंच पतीला संपवलं. छाताडावर बसून आवळला गळा. सांगलीतील घटना. फिडिओ पार्लरच्या नावाखाली बेकायदेशीरपणे जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर जुना राजवाडा पोलिसांनी रंकाळा बसस्थानक नजीकच्या पवित्रा फिडिओ पार्लरवर शनिवारी सायंकाळी छापा टाकला. या कारवाईत माजी नगरसेवक अजिंक्य चव्हाण यांच्यासह एकूण 7 जणांविरोधात जुना राजवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तब्बल 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. कोल्हापुरातील रंकाळा स्टँड परिसरात फिडिओ पार्लरच्या नावाखाली जुगार सुरू असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी शनिवारी सायंकाळी या ठिकाणी छापा टाकला. यावेळी पार्लरमध्ये 5 जण पैसे टाकून फिडिओ गेम मशीनवर खेळत असल्याचं दिसून आलं. या कारवाईत माजी नगरसेवक अजिंक्य चव्हाणसह रुद्राक्ष जानकर, ओंकार पाटील, सुबोध आमते, सचिन गोसावी, अमित गोसावी आणि जागा मालक कल्याणी जाधव यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कारवाईत 20 फिडिओ गेम मशीन, 3 DVR, रोख रक्कम असा सुमारे 4.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. सोशल मीडियावर बनावट ओळख निर्माण करून महिला आणि मुलींशी संपर्क साधत त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार इचलकरंजीत समोर आला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी समीर मुनीर याला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोघा सख्या भावांनी सोशल मीडियावर बनावट ओळख निर्माण करून महिला आणि मुलींशी संपर्क साधत त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार इचलकरंजीत घडला आहे. याची माहिती मिळताच काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी संबंधितांच्या घराजवळ जाऊन त्यापैकी एकाला चांगलाच चोप दिला होता. दरम्यान या प्रकरणातील समीर मुनीर याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर करताना न्यायालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालयानं त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत राधानगरी इथल्या आकाश फाउंडेशननं
राधानगरी तालुक्यातील भैरी बांबर इथं झाडे लावा झाडे जगवा अभियानांतर्गत वृक्षारोपण उपक्रम राबवला. फाउंडेशननं 10,000 देशी वृक्ष लागवडींचा संकल्प जाहीर करत पहिल्या टप्प्यात आज 500 देशी वृक्षांची लागवड केली आहे. राधानगरी तालुक्यातील भैरी बांबर इथं राधानगरी इथल्या आकाश फाउंडेशनने 500 विविध वृक्षांची लागवड केली आहे. यावेळी 10,000 वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला. पाणी वाचवा, जीवन वाचवा, पावसाचं पाणी साठवा, भविष्य सुरक्षित बनवा, एक झाड लाखो श्वासांची आस या घोषवाक्यांद्वारे पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देण्यात आला. प्रत्येक नागरिकानं किमान एक झाड लावून ते जगवावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं. याप्रसंगी विलास रणदिवे, संभाजी आरडे, अमर बावडेकर, सागर पाटील, संतोष टेपोगडे यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. रिपब्लिकन सेनेच्या वतीनं हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या केंद्र शाळा 2 आणि 72 मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणातील बदल आणि महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. याप्रसंगी आनंदराज आंबेडकर, हातकणंगले विधानसभा क्षेत्रप्रमुख रवींद्र चौगुले, सचिव राहुल कांबळे, लोकसभा हातकणंगले क्षेत्रप्रमुख बाबा कामत, कोल्हापूर लोकसभा क्षेत्रप्रमुख अर्जुन कांबळे, राज विक्रम कांबळे, सीताराम कांबळे, भरत कांबळे, सुनील कांबळे, महादेव विश्वनाथ भोसले यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूर आणि कोल्हापुरातील मडुरकर फाउंडेशनतर्फे शास्त्रीय संगीतमधील योगदानासाठी पंडित ईश्वराज चिले यांना संगीत मैत्र आणि चित्रकलेसाठी डेळेकर यांना कला मैत्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. रोटरी समाजसेवा केंद्रात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूर आणि मडुरकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं कला, संस्कृती आणि संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव केला जातो. त्यानुसार नागाळा पार्क इथल्या रोटरी समाजसेवा केंद्रात आयोजित कार्यक्रमात न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विनोद लोहिया यांच्या हस्ते शास्त्रीय संगीतमधील योगदानासाठी पंडित ईश्वराज चिले यांना संगीत मैत्र आणि चित्रकलेसाठी डेळेकर यांना कला मैत्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी बोलताना लोहिया यांनी कला आणि संगीत समाजाला जोडण्याचं काम करत असतं असं सांगून मडुरकर फाउंडेशनच्या कार्याचं कौतुक केलं. या सोहळ्याला फाउंडेशनचे संस्थापक सचिन मडुरकर, नगरसेवक विशाल चव्हाण, महेंद्र कानडे, प्रशांत शालिनकर, रेखा चिले, वंदना डेळेकर, महेश ढवळे, संजय रणदिवे, राजू जोशी आदी उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर ग्रामस्थांनी काल ठिय्या आंदोलन करत गाव बंद ठेवून कोपेश्वर मंदिरही पर्यटकांसाठी बंद केलं होतं. आज शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी संतोष परीट आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी खिद्रापूरला भेट देऊन आंदोलकांना आवाहन केल्यानंतर कोपेश्वर मंदिर पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं. भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे आपल्या हक्काच्या घरावर गदा येत असल्याचा आरोप करत शिरोळ तालुक्यातील खिद्रापूरमधील ग्रामस्थांनी कालपासून ठिय्या आंदोलन सुरू केलंय. त्याचबरोबर गाव बंद ठेवून कोपेश्वर मंदिरही पर्यटकांसाठी बंद केलं होतं. गावकऱ्यांनी गावच्या वेशीला बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केल्यानं पर्यटकांना परत जावं लागलं होतं. शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी संतोष परीट आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी आंदोलनस्थळी जाऊन हस्तक्षेप करत ग्रामस्थांना कोपेश्वर मंदिर खुलं करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर पर्यटकांना दर्शनाकरिता कोपेश्वर मंदिर खुलं करण्यात आलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या व्हिडिओ व्हायरल प्रकरणात आमदार सतेज पाटील यांचा संबंध नाही. दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आम्ही लढत नाही. काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर. श्री अंबाबाईच्या रथाची चांदी कुठं आहे? कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला सवाल. टीईटी पेपर फुटीविरोधात काँग्रेस आणि युवासेना आक्रमक. कोल्हापुरात केली निदर्शनं. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी.
टप्पा अनुदान मिळावं यासाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा समन्वय समितीनं सुरू केलेल्या मुंबईतील आंदोलनाला कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा पाठिंबा. तर 30 जूनपासून राज्यातील सर्व शिक्षक सामुदायिक बेमुदत रजा टाकून आंदोलनात होणार सहभागी. आणि शिरोळ तालुक्यातील खिद्रापूरमधील ऐतिहासिक कोपेश्वर मंदिर पर्यटकांसाठी झालं खुलं. पुरातत्व विभागाच्या कायद्याविरोधात ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत मंदिरही ठेवलं होतं बंद. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.